श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तू जे काही मागत आहेस ते तुला मिळणार आहे. तुझी प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. आता या द्वारातून तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद येत आहे. ते स्वीकारण्यासाठी तत्पर हो. प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील काही मिनिटे तुमच्या जीवनात चमत्कारिक ठरू शकतात. जर तुम्ही हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरलात तर देव तुमचे घर सुख, समाधान आणि आनंदाने, ऐश्वर्याने भरो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तेव्हा पुढील काही मिनिटे स्वामी माऊलींना द्या आणि स्वामींचा हा चमत्कारिक दैवी आशीर्वाद स्वीकार करा. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे. ज्या गोष्टींसाठी तू माझी प्रार्थना वारंवार केली आहेस, आता ती योग्य वेळ आली आहे की ते तुला फळासहित प्राप्त होणार आहे. विश्वास ठेव. देव तेव्हाच तुझ्यापर्यंत येतात. देवाचे संदेश तेव्हाच तुझ्यापर्यंत येतात जेव्हा तुझी मनापासून त्यांना स्वीकारण्याची इच्छा असते. आता पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घे, कारण यात तुझे प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे. बाळा, तुझ्या जीवनातून आम्ही तो संघर्ष कायमचा संपवण्यासाठी येत आहोत. तुझ्या मनातील भीती, भय, काळजी दूर करणारा हा संदेश आहे. तुम्ही मागील काळात जे काही दुःख सहन केले आहे ते मला माहीत आहे, पण ती वेळ कठीण होती. म्हणून आता देवाने ती कठीण वेळ तुम्हाला आशीर्वाद देऊन दूर करण्याचे ठरवले आहे. देवाची योजना तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे. तुम्ही जे काही मागता त्याही पलीकडे तुम्हाला आता काहीतरी खूप मोठे प्राप्त होणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. कधी कधी तुमचे मन असे वाटते की खूप काही मी गमावले आहे. मागील काळात मी खूप काही त्रास पाहिला आहे. आता मला ते मिळणं जे मी विचार करतो ते शक्य नाही. पण बाळा, असे नकारात्मक विचार करणे थांबव, कारण देव तुझी प्रार्थना ऐकत आहेत. तेव्हा तुला येणारे आशीर्वाद हे चमत्कारांच्या रूपात प्राप्त होऊन तुझी समस्या नष्ट होईल. तुझ्या विजयाची तारीख ठरवल्या जात आहे. तुम्ही स्वतःला कधीही एकटे मानू नका. देव तुमची काळजी घेत आहे. अनेक समस्या जरी तुमच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या तरीही देव तुमची काळजी घेईल. तुम्हाला त्यातून मार्ग दाखवेल. यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी, मी विश्वास ठेवतो असे लिहा. स्वामी माऊली तुमच्यासाठी अनेक प्रगतीची द्वारे उघडू लागतील. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक स्वरूपाचे असतील. कधी कधी तुमचा विश्वास देखील बसणार नाही, पण काही गोष्टी तुमच्यासोबत त्या चमत्कारिक घडू लागतील. देव ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ इच्छित नव्हता त्याही ठिकाणी तुम्हाला घेऊन जातील आणि तुमच्या पदरात ते सुख देतील जे तुम्हाला हवे आहे. मला माहीत आहे की तुम्ही खूप काही निराश होता. मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे, नात्याचा दुरावाही पाहिला आहे, त्यामुळे तुमच्या मनात ती निराशा जमा आहे. पण त्या निराशेला रिकामं करण्यासाठी देव तुम्हाला आदेश देतात आणि तुम्ही ते रिकामे करावे, तुमचे मन स्वच्छ करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, जर तू मागील काळात काही नात्यांपासून दुरावला होता, पण तुझी इच्छा आहे की ते नाते तुला निरंतर प्राप्त असावे, त्यातील गोडवा, प्रेम तुला अनुभवायला प्राप्त व्हावे, तर आता निश्चिंत राहा. तुझे ते नाते तुला अधिक प्रेमासहित प्राप्त होतील. जो काही दुरावा होता तोही नष्ट केला जाईल.
तुम्ही ज्या गोष्टींसाठी आतापर्यंत तरसत होतात ते सर्व काही तुमच्या मार्गात देण्यात येत आहे. तुमचे विचार सकारात्मक करा, कारण देव तुम्हाला खूप काही असं सकारात्मक देऊ इच्छितात जे कधीही तुम्ही अनुभवलेलं नाही. देव तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडवून आणणार आहे ज्यासाठी तुम्ही कधीही प्रयत्न केलेले नाहीत. देव म्हणतात, बाळा, माझा कृपा आशीर्वाद काय आहे, माझे चमत्कार काय आहेत हे आता तू अनुभव करणार आहेस. तेव्हा शांत रहा आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा, कारण मी आशीर्वाद तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे. या संदेशाच्या माध्यमातून जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या आयुष्यात ती भरभराट, ते सुख, ते आनंद लवकरच येणार आहे. तुमची चिंता, तुमची काळजी हरण कर. हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील काही कठीण निघून जात आहे. तुम्हाला अगदी सोपे आणि सहज करण्यात येत आहे. तुमचे कार्यही असे निरंतर सुरू राहील. जी काही काळजी होती ती दूर होईल. देव म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव. तुझे सर्व काही कार्य माझ्या चरणाशी सोपव आणि आपले कर्म करत राहा. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी योग्य अयोग्य काय आहे हे देण्याचे देवाने योजले आहे. देवाची योजना तुझ्या विचारांच्या खूप काही पलीकडे आहे. तू मला स्वामी माऊली म्हणून हाका मारतोस, मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुला जे काही हवे आहे ते प्राप्त होण्याची शुभ वेळ या 24 तासातही असू शकेल. बाळा, निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. तुम्हाला एक नवीन संधी देण्यात येत आहे. या द्वारातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आणि तुमच्या प्रियजनांसाठीच आहेत. तुम्ही आता काळजीमुक्त असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, विचार करत वेळ घालवत बसण्यापेक्षा, खूप काही त्रास स्वतःला करून घेतल्यापेक्षा नामस्मरणात अधिक मन रमव. तुला जी काही कर्म दिली आहेत त्यात मन रमव. त्या कार्यातूनच तुला पुढे जाण्याचा मार्ग दिसून येईल, कारण देव तशी तुला आज्ञा करत आहेत. जर तू देवाच्या आज्ञेत आहेस तर तू ऐकशील आणि तेच करशील जे देव तुला मार्गदर्शन करत आहे. जर देवाचे मौल्यवान मार्गदर्शन तुम्ही मान्य करत असाल तर होय स्वामी, मी मान्य करतो असे टाईप करायला विसरू नका. देवाची लीला, स्वामींची लीला अद्भुत आहे. प्रत्येक सामान्य मनुष्याच्या अकलनीय बुद्धीच्या पलीकडे आहे. तेव्हा विश्वास ठेवा की स्वामी देव आपल्याला कुठल्याही मार्गाने जे मागत आहोत ते देण्याच्या तयारीत आहेत. ते तुम्ही स्वीकारण्याच्या तयारीत आहात का? जर असाल तर होय म्हणून टाईप करा. देव तुमच्या दिशेने तेच पाठवतील जे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो किंवा तुमच्यासाठी आवडती वस्तू असो, ती स्वामी तुम्हाला नक्की देतील यावर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली शक्ती आहे. स्वामी माऊलीला तुम्ही स्वामी माऊली म्हणून हाक मारा किंवा स्वामी देव म्हणून हाक मारा. स्वामी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्याने तुम्हाला असे सहाय्य प्रदान करतील जे तुमच्या लक्षातही येणार नाही. देवाची अफाट अनंत ऊर्जा आहे. ती ग्रहण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करत राहा. तुम्ही काही काळातच पाहाल की तुम्हाला असलेले कठीण संघर्ष, काही त्रास आपोआप निघून जात आहेत. जे लोक तुमचा फार विरोध करायचे ते देखील आता त्यांचा विरोध दर्शवणे सोडून दिले आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. हेच सर्व काही तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात प्राप्त करायचे असेल तर नक्कीच
होय स्वामी, माऊली मी स्वीकार करतो असे टाईप करा. या द्वारातून येणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा आणि होय मला या द्वारातून येणारे आशीर्वाद स्वीकार करायचे आहेत असे टाईप करा. स्वामी माऊली दयाळू आणि कृपाळू आहेत. तुमच्यावर निरंतर स्वामी माऊलीची कृपा राहो. तुमच्या सर्व काही प्रश्नांना स्वामी मार्ग देवोत. तुमच्यावर निरंतर कृपा करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.